नमस्कार. उद्या आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीचा उपवास ही अगदी घरोघरी केला जातो आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सगळ्याला पडलेला असा असतो की शिवरात्रीला भगर चालते का? आता काही जण म्हणतात भगर म्हणजे नागाची अंडी असतात तर ते खाऊ नये. तर यामागं शास्त्रीय कारण असं आहे की भगर म्हणजे नागाची अंडी असं तर होऊ शकत नाही, पण भगर हा एक प्रकारचा भातच आहे. पण उपवासाला ती खाऊ नये असं का म्हणतात? तर बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की भगर खाल्ल्यानंतर विषबाधा होते. तर विषबाधा होण्याचं कारण म्हणजे जर भगर खूप जुनी असेल तर ती भगर जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला विषबाधा होण्याचे चान्सेस असतात. ह्या दृष्टीने आपल्याला कोणताही अपाय होऊ नये म्हणून भगर खाऊ नये असं आपल्याकडे म्हणलं जातं. आणि महाशिवरात्रीला ते आवर्जून सांगितलं जातं की किंवा सोमवाराच्या उपवासाला सुद्धा भगर खात नाहीत बरेच जण. तर शास्त्रीय कारण यामागं तेच आहे की भगर खूप जुनी जर असेल, ती साठवून ठेवलेली असेल आणि जर ती तुम्ही खाल्ली तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते. त्यामुळं आपल्याला भगर आपण सोमवाराला किंवा महाशिवरात्रीच्या किंवा शंकराचे जे काही उपवास असतील तर त्या उपवासाला भगर खात नाहीत. तर ह्यामागं दुसरं कोणतंही कारण नाही किंवा अंधश्रद्धासुद्धा नाही. त्यामुळे उपवासाला बघा शाबूसुद्धा पचायला जड असतो, तो पण कमीच खावा म्हणतात. तर उपवासाला अगदी फळं, रताळं, दही, ताक, लस्सी असलं जे प्रकार आहेत ते तुम्ही घेऊ शकता. उपवास म्हणजे मेन उपवासाचा अर्थच उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे असणं. मेन म्हणजे आपण त्याच्या जवळ राहणं आणि त्याची भक्ती करणं किंवा नामस्मरण जप करणं ह्याचा उपवास, मनाचा उपवास तसा फार महत्त्वाचा आहे. आणि उपवासात आपण कसं फळं खाणं, सात्विक भोजन घेत असतो म्हणजे जेणेकरून आपल्याकडून कांदा लसूण खाल्ला जाऊ नये किंवा मांसाहार या दिवशी वर्ज्य असतो. तर ह्या गोष्टी पाळण्यासाठी आपण सात्विक खाणं आणि आपलं शरीराला एखादा दिवस तरी असा असावा की आपलं शरीर 24 तास आपल्यासाठी झटतंय, काम करतंय, तर त्याला एक दिवसाचा आराम म्हणून हा उपवास करायचा असतो. आणि त्यात जर आपण तळलेले पदार्थ, अजून वेगवेगळे साबुदाण्याचे प्रकार, वेगवेगळे असं खिचडी वगैरे खाल्ली आणि ती पण आता एकादशीचा उपवास आपण सकाळी करतो, तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडत असतो. तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना आपण बेलपत्र खाऊन हा उपवास सोडला जातो. पण उपवासाला ना जेवढं म्हणजे पचायला जड आहेत असे पदार्थ टाळून तुम्ही हलके पदार्थ, फळं, दूध आहेत ते घेऊन उपवास केला. शक्य झाल्यास तुम्ही शेंगदाण्याचं लाडू वगैरे घेऊ शकता, राजगिऱ्याचं लाडू घेऊ शकता. आता राजगिऱ्याचं पीठ असतं ते उपवासासाठी चालतं आणि ते खूप हलकं असतं, तर ते तुम्ही वापरू शकता. पण भगर म्हणजे तेच कारण आहे की भगर जुनी असेल तर त्यामध्ये विषारी घटक तयार होतात. त्या कारणामुळे आपल्याला भगर टाळायची असते. हेच कारण आहे. बाकी तुमच्याकडे जर नवीन भगर असेल तर ती तुम्ही खाऊ शकता. असं कोणत्याही शास्त्रात सांगितलं नाही की उपवासाला भगर खाऊच नये असं त्याचा अर्थ होत नाही. फक्त त्याच्यामागं तेच कारण आहे. आणि तुम्हाला जर खायची झाली तर मग अगदी ती नवीन भगर असावी. खूप जुनी, खूप दिवसापूर्वीची भगर तुम्ही वापरू नका. पण शक्यतो ह्या उपवासाला तुम्ही फळं वगैरे, आता रताळी भेटतात तर रताळे वगैरे खाऊन उपवास करू शकता. आता ही पूजा आहे ती 4 प्रहारात केली जाते. रुद्राभिषेक केला जातो. म्हणजे पहिल्या ह्याच्यात आपल्याला दुधाचा, दह्याचा, मधाचा, पाण्याचा असं 4 प्रहारात वेगवेगळा अभिषेक केला जातो. त्यावरती मी डिटेल व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्हाला माहिती हवी असेल तर तो तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला मंदिरात जाऊन पूजा करता आली, अभिषेक करता आलं तर तुमचं भाग्यच आहे, तसं तुम्ही करा. तुमच्या जवळ आसपास कुठंही मंदिर असेल तर या दिवशी आपण मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतो. तर ही पूजा मांडताना आपण पांढरे वस्त्र परिधान करत असतो. त्याचबरोबर आता इथं आपण लाल वस्त्र मांडले, पण जे आपण पिंड ठेवतो भगवान शंकरांची तर त्याच्या खाली आपल्याला पांढरं वस्त्रच ठेवायचं आहे. तर तेवढं आता पूर्ण पाटावरती तुम्हाला नाही टाकता आलं ना, तेवढं जरी ठेवलं तरी चालू शकतं. आणि या उपवासाला जास्तीचा नियम म्हणजे आता तो शिवाला शक्यतो भोळा शंकर म्हटलेला आहे. त्याला आपली भक्तिभाव हा महत्त्वाचा असतो. जास्त उगीच अंधश्रद्धा नसाव्यात. हे असंच करू नका, ते तसंच करू नका, काही नाही. तुम्ही मनापासून श्रद्धा आहे, उपवास करताय त्यातच सगळं आलं किंवा त्यांचं नामस्मरण आपल्याला दिवसभर नुसतं काही नाही आलं, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरी चालतो. ज्याला महामृत्युंजय मंत्र येतोय त्याने त्याचा जप केला तरी चालतो. दिवसभर म्हणजे त्याच्या आठवणीत राहणं, त्याचं स्मरण करणं
हेच आहे ह्या एकादशीचं आपण उद्देश किंवा महाशिवरात्रीला जागरण हेच मानलं जातं की म्हणजे त्याचा जागर करणं, त्याच्या आठवणीत राहणं. तेवढा एक दिवस असतो आपण म्हणजे भक्तिभावाने अगदी सकाळी लवकर उठून घरातली स्वच्छता वगैरे झाल्यानंतर, आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण देवपूजा करतो. नंतर ही पूजा मांडतो घरात, जशी जमेल तशी तुमच्या अगोदर बाप्पांची पूजा करून घ्यायची. म्हणजे सगळ्याच देवी देवतांची आपण घरामध्ये पूजा करतोच. नंतर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा असतो, तर तो तुम्ही रुद्राभिषेकसुद्धा करू शकता किंवा नुसता दुधाने केला तरी चालतो. ज्यांना काहीच नाही जमत त्यांनी पाण्याने अभिषेक केला तरी चालतो. शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा असतो. आणि हा उपवास आपण सकाळी पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर उपवास सोडताना पण आपण गोडाधोडाचं केलं जातं आणि गाईला नैवेद्य द्यायला या दिवशी विसरायचं नसतं. कारण आपण कोणताही उपवास असू द्या, गाई म्हणजे 33 कोटी देवी देवता साक्षात तिच्या पोटामध्ये आहेत असं मानलं जातं. त्यामुळं गाईची पूजा करायला अजिबात विसरू नका. म्हणजे उपवास सोडताना तरी तुम्हाला गाईला जे काही तुम्ही उपवास सोडण्यासाठी घेतलेला आहे तर त्यातला पहिला घास काढायचा आहे आणि तो गाईला द्यायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही गोडाचा खडीसाखरेचा, फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा उपवासाचे जे पदार्थ असतील तुम्ही घरी बनवलेले, तर घरी बनवलेलेच का म्हणतात खायचं, कारण आपण बाहेरचे तळलेले वगैरे तुम्ही पदार्थ आणता तर ते कोणत्या तेलात आहे. उपवासाला माहिती आहे फक्त शेंगदाणा तेल, नारळाचं तेल आणि तूप ह्या पदार्थामध्ये आपण उपवासाचे पदार्थ बनवू शकतो. पण बाहेरचे जे आपण चिप्स वगैरे आणलं तर ते कोणत्या तेलात तळलेलं हे पण आपल्याला माहीत नसतं. आणि ते बाहेर स्वच्छता, शुद्धता ह्याची तर म्हणजे गॅरंटीच नसते की ते कशा प्रकारे बनवलं जातं आहे. त्यामुळंच शक्य होईल तेवढं बाहेरचे पदार्थ टाळून तुम्हाला घरचं खाता येईल तेवढं आणि हलकं पचायला असतं ते खाऊन तुम्ही. आता तुम्ही पचायला जड पदार्थ खाल्लं तर ना तुम्ही त्याच धुंदीत किंवा तंद्रीत राहाल. आणि तुम्ही जर उपवास आहे तुमच्या शरीराला सारखं जाणवत राहिलं ना, आपण उपाशी असेल त्यावेळी जाणवतं की बाबांनो आज माझा उपवास आहे. त्यामुळं आपल्याला त्याची आठवण येते, आज मी महाशिवरात्रीचा उपवास केला आहे, मी आज शिवाचा उपवास केला आहे, असं आपल्या मनात राहतं. त्यामुळे उपवासाला अगदी हलकं पचायला हलकं खाऊन तुम्ही जसं शक्य होतं तसं, शरीराला कोणताही त्रास होईल असं करून आपल्याला उपवास करायचाच नसतो. कारण शरीरसुद्धा ही दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे, आपल्याला सांभाळायला दिले तर त्याचीसुद्धा काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं कोणत्या अंधश्रद्धा जास्तीच्या न ठेवता तुम्हाला जमल तसा तुम्ही उपवास करा. फक्त आता फक्त विषारी असते हाच हेतू आहे. त्यामुळं ती शास्त्रात पण तसंच सांगितलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला टाळायचे आहे. बाकीचे इतर भरपूर पदार्थ आहेत उपवासाचे, तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊन उपवास करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परत एकदा हर हर महादेव.